लाईक 410 और 415, 4:15 पर्यंत आपण करूया, कारण आपण ऑलरेडी 10 मिनिटं लेट आहोत, बरोबर. कारण बरेचसे लोक आपल्याला 2:30 नंतर जॉईन होतात, त्यामुळे आपण ऑलरेडी 10 मिनिट्स लेट आहोत. तर आपण काय करणार आहे, एक 4 नंतर तुमची हरकत नसेल तर 4 पर्यंत आपण कंटिन्यू करू, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला यामध्ये मला सांगायची इच्छा आहे. ओके, नाव फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट विथ द आयर स्पेक्ट्रोस्कोपी. ज्यांना ऑलरेडी आयर चा टच नाहीये किंवा आयर त्यांनी पाहिला नाही, अशा लोकांसाठी मी क्विक रिव्ह्यू घेतो आणि त्यानंतर पुढे जाऊया आपण. आयर मध्ये बघा, आयर मध्ये आपल्याला साधारणतः 5 रिजन्स पाहायला मिळतात. फिंगरप्रिंट रिजन, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड अँड हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे फिंगरप्रिंट तर आपण कन्सिडरच करत नाही, तो साधारणतः 1200 ते 1400 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. हा 1200 ते साधारणतः 1600, तर थोडस स्लाइड्स इकडे तिकडे झालेत, मी सांगतोय त्याकडे लक्ष द्या. 1200 ते 1600 तुम्हाला सिंगल बॉन्ड रिजन मिळेल. 1600 ते 2000 हा सगळ्यात महत्वाचा रिजन आहे आपल्यासाठी. ओके, डबल बॉन्ड रिजन हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये खूप सारे डबल बॉन्ड येतात. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असतील, इव्हन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डवर इस्टर, किटो, अमाइड्स, ऍसिड क्लोराइड्स, हे सगळे आपल्याला ह्या डबल बॉन्ड रिजन मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे डबल बॉन्ड आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे इतर रिजन पेक्षा. ट्रिपल बॉन्ड मध्ये बघा, आता ट्रिपल बॉन्ड मध्ये तुम्हाला 3च प्रकारचे ट्रिपल बॉन्ड्स आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कॉमनली पाहायला मिळतात. कार्बन कार्बन, कार्बन नायट्रोजन आणि नायट्रोजन नायट्रोजन, हे 3 डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळतात. ते सगळे तुम्हाला 2200च्या जवळपास पाहायला मिळतील. आणि लास्टली सगळ्यांना माहिती आहे 3000 ते 4000च्या दरम्यान तुम्हाला CH, NH आणि OH अशा पद्धतीने पाहायला मिळतील. ओके, विदाउट गोइंग इन डिटेल, आय विल स्टार्ट विथ द लास्ट रिजन. हा एक रिजन जो आहे तो आपल्याला सेट साठी किंवा इव्हन आता लास्टच्या नेट एक्झाम मध्ये सुद्धा यावर क्वेश्चन विचारला होता. तर लास्टचा जो हायड्रोजन बॉन्ड रिजन आहे, त्यामध्ये CH नायट्रोजन म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. त्या पद्धतीने तुमचा फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढत जाते. CH तुम्हाला साधारणतः 2800 पर्यंत पाहायला मिळतो, NH 3400 पर्यंत आणि OH 3600 पर्यंत पाहायला मिळतो. ओके, यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात बघा. प्युरिटी ऑफ द लिक्विड कॅन बी डिटरमाइंड बाय द आयर स्पेक्ट्रोस्कोपी. आता बघा, आपल्याकडे एक प्युअर लिक्विड आहे, जो प्युअर लिक्विड आहे त्यामध्ये OH ग्रुप आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग तो दाखवतोय. जर प्युअर लिक्विड आहे बघा आणि तो हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत असेल, प्युअर लिक्विड हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत असेल, इंटरमॉलिक्युलर, ओके, हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत असेल, स्पेशली इंटरमॉलिक्युलर, 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल, तर आपल्याला काय होतं, असा ब्रॉड पीक मिळतो. म्हणजे ते लिक्विड जे आहे ते प्युअर आहे, त्यामध्ये कोणतंही डायल्युशन नाही, त्यामुळे ब्रॉड OH आपल्याला पाहायला मिळतो. जर प्युअर असेल तर प्युअर लिक्विड, और वी कॅन से इट्स अ नीट लिक्विड, वी गेट अ ब्रॉड OH. Once we dilute this, it will start to become sharp. So this is a 50% diluted solution. So you can see there is a free OH group over here and bonded again showing broad OH. So this is a 50-50%. That means it's a diluted one. And if we have very diluted solution, okay, you can see the third or C spectra, in which we don't get the broad OH because it is a very diluted solution and intermolecular hydrogen bonding is broken in this case. So we get only sharp. Sharp means very diluted, broad means pure. So this type of questions are asked in CSR and NET examination on the spectroscopy. Upon dilution, what will be the changes in the IR peak of OH? ओके, OH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी. तुम्हाला अशा पद्धतीने हा एक महत्वाचा टॉपिक C रिजन मध्ये किंवा हायड्रोजन बॉन्डिंग रिजन मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्या नंतर त्या जवळचा जो आहे तो ट्रिपल बॉन्ड. मित्रांनो बघा, आयर मध्ये काय काय लक्षात ठेवायचे, मी ऑलरेडी नंतर समराइज करणार. OH आणि NH बद्दल समजलं. ह्या ट्रिपल बॉन्ड 2200 हा आकडा लक्षात ठेवायचा. ओके, 2200 ट्रिपल बॉन्ड, 2200 ट्रिपल बॉन्ड, CN, CC and even N ट्रिपल बॉन्ड M. कारण मी ज्यावेळेस आता प्रॉब्लेम्स घेत होतो त्यावेळेस मला एक असा प्रॉब्लेम मिळाला जो N ट्रिपल बॉन्ड N वर विचारलाय. काही नाही, हा 2200च्या जवळपास सगळे येत आहेत, सगळेच्या सगळे तुम्हाला 2200च्या जवळपास येत आहेत आणि ह्याला सहज तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके, नाउ लेट्स गो अहेड. हा डबल बॉन्ड रिएजन,
नाउ दिस इज अ डबल बॉन्ड रिजन अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस इफ वी आर स्टडिंग आयर स्पेक्ट्रोस्कोपी. कारण ह्यामध्ये सगळेच आपले मॉलिक्यूल दिसतात. बेन्झिन रिंग येते सगळ्यात सुरुवातीला किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड डबल बॉन्ड सगळे तुम्हाला 1600 ते 1650 ला दिसतील. अमाइड तुम्हाला 1680 ला आणि नंतर हळूहळू ही फ्रिक्वेन्सी वाढत जाते. आर एफ फ्रिक्वेन्सी कडे वाढत जाते. का वाढत जाते बघा, सिंपल लॉजिक आहे. सिंपल लॉजिक आहे. हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कॅरेक्टर आहे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कॅरेक्टर कसं कशा पद्धतीने बघणार आहे आपण. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कॅरेक्टर वाढत गेलं म्हणजे हा डबल बॉन्ड जर जास्त डबल बॉन्ड सारखा दिसला तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. कसं बघा ते बघा, सगळ्यांना माहिती आहे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये हा ओ नेहमी स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढायचा प्रयत्न करेल आणि कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज देईल. जर कोणी असा एखादा ग्रुप आपल्याला मिळाला, कोणी एखादा असा ग्रुप मिळाला आपल्याला जो हा ऑक्सिजनवरची डेन्सिटी इकडे घेईल, म्हणजेच काय करेल, या कार्बन ऑक्सिजनचं डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढवेल. आता या केसमध्ये बघा, किंवा बेस्ट वे तुम्हाला मी सांगतो, आल्डिहाइड पासून आपण सुरुवात करू. कारण आल्डिहाइडला फक्त हायड्रोजन आहे, म्हणजे कोणताही इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा विड्रॉइंग ग्रुप तिथं नाहीये. बरोबर, म्हणजे हा एच आपण पकडूया. तर आपण म्हणूया की कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डची फ्रिक्वेन्सी 1725 पासून आपण मोजायला सुरुवात करू. हा स्टँडर्ड पकडूया. याला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जोडला, ऑलरेडी ऑक्सिजन ओढतोय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग मिथिल ग्रुप आहे तुमचा, NH2 ग्रुप आहे, हे काय करणार आहेत, अजून डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी करणार आहेत, म्हणून फ्रिक्वेन्सी कमी होईल. मात्र ऑक्सिजन किंवा क्लोरीन जोडले तर डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढणार आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी 1725 पेक्षा वाढणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हा स्क्रीनशॉट तुम्ही जरी ठेवला तुमच्या जवळ तरी चालेल, कारण का एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला जास्त गोष्टी सांगणार नाही. तुम्हाला काय करायचंय, ह्या फक्त 8 व्हॅल्यू IR साठी लक्षात ठेवायच्या. आणि CSR नेट पास व्हायचं म्हटल्यानंतर तुम्हाला 8-10 व्हॅल्यू ह्या लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. कोणत्या कोणत्या 8-10 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या तुम्हाला. सुरुवातीला अल्किन अरोमॅटिक 1650 पर्यंत येत आहे. अमाइड 1680. अमाइड किती असणार आहे, 1680 असणार. अमाइड 1680 बघा, अमाइड पासून वाढत जात आहे. आल्डिहाइड 1725, त्यापेक्षा किटो कमी 1715 किटो. आल्डिहाइड 1725, एस्टर 1740, ऍसिड क्लोराइड 1800 सेंटीमीटर इनवर्स. त्यानंतर नेक्स्ट एवढा डबल बॉन्ड रिजन बघितला आपण. त्यानंतर आपण बघतोय तो म्हणजे नायट्राली ऍसिटिलीन किंवा आझो कंपाऊंड्स आपल्याला 2250 पर्यंत पाहायला मिळतात. 2200च्या जवळपासच ते येणार, 2100-2200च्या दरम्यान. OH-NH-CS सगळे 3600च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतील. एवढा बेसिक IR आहे. ह्या IR व्हॅल्यू झाल्यानंतर इथं पुन्हा मी डबल बॉन्ड कॅरेक्टरच एक्झाम्पल घेतलेलं आहे की डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढत गेलं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढत गेला, इकडे वाढते इकडं कमी होते. बरोबर, ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला अजून 2 कन्सेप्ट IR मधले लक्षात ठेवणं गरजेचे किंवा माहिती असणं गरजेचे आहे. एक तर इफेक्ट ऑफ कॉन्ज्युगेशन अँड इफेक्ट ऑफ रिंग स्ट्रेन. हे 2 कन्सेप्ट तुम्हाला याच्यावरच क्वेश्चन IR वर असतात. जनरली मोस्ट ऑफ द क्वेश्चन आर इफेक्ट ऑफ कॉन्ज्युगेशन अँड इफेक्ट ऑफ रिंग स्ट्रेन, यावरच तुम्हाला विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन नसतो. आता इफेक्ट ऑफ कॉन्ज्युगेशन तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहे, कॉन्ज्युगेशन वाढलं तर डबल बॉन्ड कॅरेक्टर काय होणार आहे, डिलोकलायझेशन मुळे कमी होणार आहे. म्हणजेच आता इथं कॉन्ज्युगेशन आहे 1725 आहे, याला जर आपण कॉन्ज्युगेशन केलं तर काय होईल, डिलोकलायझेशन होईल. आणि इथं दाखवलं शेजारी डिलोकलायझेशन होईल आणि तुमचा हा डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी होईल, हा सिंगल बॉन्ड सारखा होईल. आणि तुम्हाला माहिती आहे सिंगल बॉन्ड रिजन आपला कमीकडे 1100-1200 कडेच आहे, म्हणजेच आपल्याला कॉन्ज्युगेशनमुळे फ्रिक्वेन्सी कमी झाली. इकडं बघा, सिंपल असा मॉलिक्युल आहे, त्याच्याऐवजी बेन्झिन जोडला, बेन्झिन मध्ये डबल बॉन्डचं कॅरेक्टर डबल बॉन्ड आहेत ते आपल्याला कॉन्ज्युगेशन देतील. हा आल्डिहाइड आपल्याला 1715 ला दिसणार होता. बरोबर, 1700 खरं तर 25 पाहिजे होतं, 1715 दिसणार होता, तो आपल्याला कमी झाला. एवढंच बघा, इथं होते ती कमी झाली. म्हणजे कॉन्ज्युगेशन डिक्रीजेस आवर आर फ्रिक्वेन्सी. इथं पण हे 3 एक्झाम्पल आहे, वरचा आणि खाली बघा. हा एस्टर आहे, इथं देर इज नो कॉन्ज्युगेशन, देर इज अ कॉन्ज्युगेशन. 1740 हा 1720 पर्यंत आला. इथं आल्डिहाइड 1725 होता, तो 1700 ला आला. हा 1715 ला होता, 1600 होता. म्हणजे कॉन्ज्युगेशन डिक्रीजेस आवर आयर स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी.
हा कॉमन क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही सेट नेट क्वेश्चन पेपर मध्ये पाहायला मिळतो. हे 3 प्रकारचे तुम्हाला एस्टर, सायक्लिक एस्टर किंवा त्याला आपण लॅक्टोन सुद्धा म्हणतो, बरोबर. लॅक्टोन्स दिले जातात. तर या लॅक्टोन्स वर काय बघा, सुरुवात मधला जो आहे तो 6 मेंबर रिंग आहे, त्याला कोणताही स्ट्रेन नाहीये आणि कॉन्ज्युगेशन सुद्धा नाही, म्हणजे 1740 जी बेसिक आयआरची फ्रिक्वेन्सी तिथंच राहिला तो. या साईडला इकडे बघतोय तुमच्या लेफ्ट साईडचा हा बघा, यामध्ये काय झालं, कार्बोनिल ग्रुपला कॉन्ज्युगेशन मिळालं तुम्हाला, हे डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी झालं, 1740 पेक्षा फ्रिक्वेन्सी कमी झाली. बघा आईस्टर किंवा स्पेशली लॅक्टोन्स मध्ये हा फसवणारा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो. इफ देर इज अ कॉन्ज्युगेशन ऑन द साइड ऑफ ऑक्सिजन, now here we have conjugation on the side of carbonyl, but in the second case, in this case we have conjugation on the side of oxygen. ऑक्सिजनच्या साईडला असेल तर काय होईल, ऑक्सिजन वरची लोन पेअर इकडे जाईल, म्हणजे उलटा परिणाम होईल. ऑक्सिजन वरची हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यासारखा ऍक्ट होईल आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं इकडे दाखवलं बघा खाली, ऑक्सिजन वरची लोन पेअर इकडे जाईल आणि डबल बॉन्ड असा मूव्ह होईल तुमचा. म्हणजेच काय होईल, डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढेल. 1740 पेक्षा नक्कीच फ्रिक्वेन्सी वाढणार होती, 1760 पर्यंत आपल्याला जाताना दिसते. ओके, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातात. आता दुसरा कन्सेप्ट आहे, पहिला कन्सेप्ट कोणता बघितला, कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन कार्बोनिलच्या साईडला असेल तर ती फ्रिक्वेन्सी कमी करतं, डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी करतं. आता दुसरा कन्सेप्ट आहे रिंग साइज. ऍज द रिंग साइज डिक्रीजेस, आयर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. रिंग साइज कमी 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 होत गेली, आता मात्र तुमचा डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढतोय आणि तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढताना दिसते. बघा 1715 6 मेंबर रिंग होती, रिंग साइज कमी झाली, फ्रिक्वेन्सी वाढली. 5 मेंबर झाली 1745, आता 4 मेंबर झाली 1780. म्हणजे जशी जशी तुमची फ्रिक्वेन्सी जशी रिंग साइज कमी होत जाते तस तशी फ्रिक्वेन्सी वाढते, बरोबर. 2 कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कॉन्ज्युगेशन आणि रिंग साइज. लॅक्टम घेतलेत आपण, लॅक्टम 1680 नॉर्मल 6 मेंबर रिंग. ऍज द रिंग साइज डिक्रीजेस, आयर फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. ओके, आता इथं बघा आपण लॉकटर्न्स घेतलेत, पुन्हा रिंग साइज तुमची कमी होत गेली, हे वाढत गेले. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवले की तुम्हाला म्यूट करा. हा कंबाईन, हा एक स्लाइड तुम्हाला सगळ्या दोन्ही कन्सेप्ट बद्दल सांगते. पहिली जी आहे, हा दुसरा जो पॉइंट 2 आहे तो सांगतोय बघा की रिंग साइज तुमची कमी कमी होत गेली, फ्रिक्वेन्सी वाढत गेली. आणि जर कॉन्ज्युगेशन तुमचं येत गेलं तुमचं, पुन्हा कॉन्ज्युगेशनमुळे तुमची 1702 होती, कॉन्ज्युगेशनमुळे पुन्हा कमी झाली 1663 ला. इथे 1714 होती, देर इज नो कॉन्ज्युगेशन इन 1714, बट इफ देर इज अ कॉन्ज्युगेशन तुमची आयर फ्रिक्वेन्सी कमी झाली. म्हणजे कॉन्ज्युगेशन आयर फ्रिक्वेन्सी कमी करतं आणि रिंग साइज कमी झाली की आयर फ्रिक्वेन्सी वाढते. हे 2 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाउ लेट्स गो फॉर द क्वेश्चन्स फ्रॉम CSIR नेट एक्झामिनेशन. आयर मध्ये एवढंच आहे, एवढंच लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे, स्पेशली कॉन्ज्युगेशन आणि रिंग साइज. ओके, अगेन आय रिपीट, कॉन्ज्युगेशन डिक्रीजेस फ्रिक्वेन्सी अँड ऍज रिंग साइज डिक्रीजेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, असे 2 कन्सेप्ट आहेत. बघा आता यामध्ये 5 मेंबर्ड लॅक्टोन्स दिलेले आहेत. आता हा कोणतेही कॉन्ज्युगेशन त्याला नाहीये, परंतु रिंग साइज कमी झाली, म्हणजे 1740 ह्याची त्याची बेसिक असणार आहे, बरोबर. 1740 आहे. कुणीतरी मला पटकन टाईप करून सांगा, 1740 जर असेल आणि रिंग साइज कमी झाली, रिंग साइज कमी झाली म्हणजेच आयर फ्रिक्वेन्सी वाढली, म्हणजे 1740 पेक्षा नक्कीच तो जास्त असणार आहे. 1740 पेक्षा नक्कीच तो जास्त असणार आहे. म्हणजे आता कोण कोण असू शकतो याच्यामध्ये 1740 पेक्षा जास्त, सगळे 1740 पेक्षा जास्त आहे. ओके, सगळे 1740 पेक्षा जास्त आहे. लेट्स गो फॉर द सेकंड वन. नाउ इन सेकंड देर इज अ कॉन्ज्युगेशन ऑन द साइड ऑफ ऑक्सिजन, बरोबर. म्हणजे रिंग साइज कमी झाल्यामुळं ह्याची फ्रिक्वेन्सी वाढली.
ओके, रिंग साईज कमी झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढली आणि आता ऑक्सिजनच्या साईडला सुद्धा कॉन्ज्युगेशन आहे, अजून फ्रिक्वेन्सी त्याची वाढणार आहे. म्हणजेच 1740 सगळ्यात जास्त हायेस्ट प्रायोरिटी हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणाची असणार आहे? क्यूची. म्हणजे क्यू तुमचा झेड बरोबर असणार आहे. क्यू झेड बरोबर आला. ओके, क्यू झेड झाला. हा जो आहे 1700 त्याची रिंग साईज सुरुवातीला रिंग साईज कमी झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढली आहे, परंतु सायमल्टेनियसली वी हॅव कॉन्ज्युगेशन ऑन द साइड ऑफ कार्बन ग्रुप, त्यामुळे कमी होईल. म्हणजे ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे? नल होणार आहे, नील होणार आहे. म्हणजेच काय, तो अराउंड 1740 किंवा 1750च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच आपला आर जो असणार आहे तो एक्स असणार आहे आणि राहिलेला आता कोणता राहतोय? पी आहे, तो फायनली 1770 म्हणजे जी वाढलेली आपली 1740 पेक्षा वाढलेली, म्हणजेच आपला पी जो असणार आहे तो वाय असणार आहे. असा कोणता ऑप्शन आहे का? पी वाय क्यू झेड आर एक्स, कोणता ऑप्शन मिळतोय? ऑप्शन नंबर पटकन सांगा, करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 1. ओके राईट, पी वाय क्यू झेड आर एक्स पाहिजे ना, आर एक्स. मला वाटतं पहिलाच ऑप्शन मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला CSIR नेट मधले क्वेश्चन पाहायला मिळतात. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. नाउ लेट्स गो अहेड. हा बघा, आता ऑलरेडी आपण काही कन्सेप्ट बघितलेले आहेत. 2150 काय काय असू शकतं? 2150 ला काय येत आहे? 2200च्या जवळ आहे. पटकन सांगा, 2150 डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, OH, ट्रिपल बॉन्ड. आता बघूया, ट्रिपल बॉन्ड इथं आहे का? ट्रिपल बॉन्ड नाही, डबल बॉन्ड आहे. इथं डबल बॉन्ड आहे, इथं सुद्धा डबल बॉन्ड आहे. हा, N3 मध्ये काय काय आहे बघा. N3 कसा असतो? N सिंगल बॉन्ड, N ट्रिपल बॉन्ड, N3 असं आपण दाखवू शकतो. असं आपण दाखवू शकतो. इथं निगेटिव्ह चार्ज आणि लास्टच्या ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हा N3. इथं ट्रिपल बॉन्ड आहे. इथं फोर्थ ऑप्शन मध्ये काय आहे का? ट्रिपल बॉन्ड सारखं नाही, म्हणजे करेक्ट ऑप्शन नंबर 3. परफेक्ट. एवढे सोपे प्रॉब्लेम. हा CSIR नेट मधला प्रॉब्लेम आहे 2 मार्काचा, बरोबर. ठीक आहे, 2 मिनिटात आपल्याला आपण सोडवला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 यामध्ये करेक्ट आहे. आता मला सांगा हा प्रॉब्लेम 1770 सांगतोय. बाकीचं C13 वगैरे बाबा आपण काय केलं नाही, 1770 सांगतोय. कोण असू शकतं 1770 ला? 1770 आता हे काय आहेत? सगळे लॅक्टोन्स आहेत. हा लॅक्टोन नाही बरं का, हा फसवण्यासाठी दिलाय. एक कार्बन सोडून ऑक्सिजन दिलाय, म्हणजे हा तर नाहीच बरोबर. 1770 हा क्युटो असेल. क्युटो 1725 वरून 70 ला जाणार नाही, म्हणजे ऑप्शन हा असेल किंवा थर्ड असेल. यामध्ये बघा आता काय होतंय आपल्याला, 1740 वरून रिंग साईज कमी झाली, फ्रिक्वेन्सी वाढली, परंतु एवढी पण वाढली नाही की ती डायरेक्ट 1800 पर्यंत जाईल. म्हणजे 4 मेंबर तर कॅन्सल झाला. म्हणजे यामध्ये सुद्धा ऑप्शन नंबर C हा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर काय आहे? C करेक्ट आहे. समजते सगळ्यांना? ऑप्शन नंबर C करेक्ट आहे. हा का नाहीये? कॉन्ज्युगेशन डिक्रीजेस फ्रिक्वेन्सी. 1740 पासून हा 1720 पर्यंत गेला असता, 1720 ला गेला असता, परंतु तसं नाही. आपल्याला काय 1770 आहे. फिनिश. बाकीचा प्रॉब्लेम वाचायची पण गरज नाही आपल्याला. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. यामध्ये सांगा पुन्हा त्यांनी काय केलं, आता बघा मी सांगणार नाही आताच. यामध्ये काय दिलंय? आर स्पेक्ट्रम विचारलाय, आर स्पेक्ट्रम ऑफ कार्बोनिल स्ट्रेचिंग. आता यामध्ये काय एस्टर आहे किंवा त्याला आपण लॅक्टोन म्हणतो. आता या लॅक्टोन मध्ये किती मेंबर्ड लॅक्टोन आहे? तुमचा 5 मेंबर्ड लॅक्टोन आहे. म्हणजेच काय होईल, तो 1740 पेक्षा थोडासा वाढणार आहे. रिंग साईज डिक्रीजेस, आर फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. 6 पासून 5 गेला, तो थोडासा वाढणार आहे. मग थोडासा वाढलाय कोण? जवळपास 1740च्या कोण आहे वाढलेला, 1730 जवळ आहे परंतु कमी झाला तो, म्हणजे 1770. हा सुद्धा 5 मेंबर्ड रिंगचा लॅक्टोन आहे. म्हणजे 5 मेंबर्ड रिंग लॅक्टोन 1770 पर्यंत येतात. सेम एक्झाम्पल, 1770 5 मेंबर्ड लॅक्टोन, 1770 5 मेंबर्ड लॅक्टोन. फक्त बाकीची डिझाईन तुम्हाला दिलेली कन्फ्युज करण्यासाठी. ओके परफेक्ट. एनी डाऊट? इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज टाइप इन
chat box, because we are going very fast. We are going to cover the H1NMR problem also. IR ची तुम्हाला 2-2 मार्काचे प्रॉब्लेम येणार आहेत. ओके, पॅरा नायट्रोफिनिल ऍसिटेट, द कार्बोनिल ऍब्सॉर्प्शन. पॅरा नायट्रोफिनिल ऍसिटेट सगळ्यात महत्वाचं काय, ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला येणं गरजेचं आहे. 1-2 मिनिटात मी सांगतो. ऍसिटेट मीन्स एस्टर, एट मीन्स एस्टर. एस्टरला, एस्टरची जी सुरुवात आहे ती ऑक्सिजनला अटॅच असणाऱ्या पार्ट पासून होते. ओके, ऑक्सिजनला अटॅच असणाऱ्या, म्हणजे पॅरा नायट्रोफिनिल हा ऑक्सिजनला अटॅच असणारा पार्ट आहे तुमचा. पॅरा नायट्रोफिनिल ऑक्सिजनला, आणि कार्बोनिलला जो आहे त्याला काय म्हणलंय, ऍसिटेट. म्हणजे तुमचं स्ट्रक्चर कसं असणार इथे दाखवलं मी. दिस इज अ पॅरा नायट्रो ऍसिटेट स्ट्रक्चर. ओके, नाव प्लीज टेल मी व्हॉट विल बी दी आयर्स फ्रिक्वेन्सी. नाव दिस इज ऑल्सो एस्टर. एस्टर 1740 ला असेल. आणि आता तुम्हाला कॉन्ज्युगेशन आहे किंवा नाही, किंवा विथड्रॉइंग डोनेटिंग, या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. काय होईल बरं, ऑक्सिजनच्या साईडला कॉन्ज्युगेशन. ऑक्सिजनच्या साईडला कॉन्ज्युगेशन म्हणजेच तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग झाला, डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढलं, तुमची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. म्हणजे 1740 पेक्षा जास्त कोण आहे, 1740 पेक्षा जास्त कोण आहे, ABCD, ऑप्शन डी, कारण तो ऑक्सिजनच्या साईडला कॉन्ज्युगेशन आहे. बघा मित्रांनो, परत एकदा मी रिव्हर्स जातो. बघा, सिंपल लॅक्टोन 1770, ऑक्सिजनच्या साईडला डबल बॉन्ड असेल, कॉन्ज्युगेशन असेल तर वाढली. कार्बोनिलच्या साईडला डबल बॉन्ड असेल तर कमी झाली. म्हणजेच आपल्याला ऑक्सिजनच्या साईडला, आता इथं पॅरा नायट्रोफिनिल ऍसिटेट मध्ये ऑक्सिजनच्या साईडला कॉन्ज्युगेशन आहे, 1740 पेक्षा वाढणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द ओनली आन्सर पॉसिबल. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, किती ते अवघड विचारणार आहेत, किंवा सेटला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. नाव okay, there are combined problems. Okay, I will. Okay, last problem in I will take this problem in H1NMR also, but go for this one. The carbonyl group in phenyl acetate. Carbonyl group in phenyl acetate appears at, any guess? Previously was nitrophenyl acetate. Now this is simple phenyl acetate. Phenyl is the part which is attached to oxygen in case of ester, phenyl acetate. This is simple structure of phenyl and acetate. ऑक्सिजनच्या साईडला डबल बॉन्ड आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी 1740 पेक्षा वाढणार आहे. म्हणजे 1740 पेक्षा जास्त कोण येतं, एवढं पण जास्त नाही, 1800 पर्यंत पण जाणार नाही. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. ओके, अशा पद्धतीचे सिंपल क्वेश्चन आहेत. स्पेशली जे नॉन ऑर्गॅनिक स्टुडंट आहेत त्यांनी प्लीज फोकस करा. हे हक्काचे 2-2 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला सेटमध्ये 100% विचारले जातात. ओके, दिस क्वेश्चन आय विल cover in H1NMR spectroscopy, but as we have this question, IR सांगा मला. बघा, तुम्हाला IR वरून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे माझे काही मित्र आहेत जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहेत, हे बाकीचं H1NMR C13 लागली गरज तर वापरायचं आहे, बरोबर. नुसत्या IR वर सुद्धा प्रॉब्लेम हा मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. बघा, तुम्हाला असं वाटतं एवढा डेटा दिला म्हणजे सगळा वापरायची गरज आहे, नाही, काही गरज नाही. 2200 म्हणजे ट्रिपल बॉन्ड. जस्ट अ सेकंड, 2200 म्हणजे ट्रिपल बॉन्ड. सगळीकडे ट्रिपल बॉन्ड दिसतोय, हा दिसतोय, इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथं सगळं झालं. 2200 तर आपला महत्वाचा त्याने पार्ट कॅन्सल केला. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कार्बोनिल CN एकत्र एवढा दोन्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप एकत्र असणारा कंपाऊंड खूप अनस्टेबल असतो, म्हणजे हा तर कट केला आपण. आता 1724 काय काय असू शकतं. 1724 सगळे आता एस्टर आहेत तुमचे. हा एस्टर आहे, हा एस्टर आहे, हा एस्टर आहे. आणि 1740 पेक्षा फ्रिक्वेन्सी कशी आहे तुमची, 1740 पेक्षा फ्रिक्वेन्सी आता कशी आहे तुमची, कमी जास्त, कमी आहे. 1724 कमी आहे. मग आता ऑक्सिजनच्या साईडला डबल बॉन्ड पाहिजे का कार्बोनिलच्या साईडला डबल बॉन्ड पाहिजे, हेच आपल्याला बघणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजनच्या साईडला मिळतंय, या ठिकाणी कार्बोनिलच्या साईडला इथे डबल बॉन्ड मिळतंय. म्हणजेच कमी करणारा कोण असतो, ऑक्सिजन, कार्बोनिलच्या साईडला डबल बॉन्ड. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर ऑन द बेसिस ऑफ IR. आणि तुम्हाला चेकच करायचं असेल तर तुम्ही पुन्हा इकडे जाऊ शकता.
आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा चेक करू शकता. परंतु या दोघांचा NMR ऑलमोस्ट सेम येणार आहे. फक्त डिफरन्स काय असणार आहे तुमचा आयर फ्रिक्वेन्सीवर. आता बघा यामध्ये ऑक्सिजनला हा CH2 आहे, तो 3.3च्या जवळपास कुठेतरी जातो, 4ला जातो बरोबर, 4ला. हा एवढा 4 पर्यंत जाणार नाही, म्हणजे करेक्ट ऑप्शन तुमचा ऑप्शन नंबर सी आहे. IR वरून सुद्धा तुम्ही गेस करू शकता. ओके, दिस इज ऑल अबाउट IR स्पेक्ट्रोस्कोपी. तुम्हाला IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा. मी फार फास्ट या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण आपल्याला H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी सुद्धा पाहायचं आहे. ओके, IR मध्ये काय डाऊट असेल तर प्लीज टाईप करा. फार फास्ट या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मी. याच्यात लक्षात कसं ठेवायचं किंवा काय असं काय डाऊट असेल तर मला विचारा. If no doubt, then let's go ahead for the H1NMR spectroscopy. Before going for H1NMR spectroscopy, I will review IR spectroscopy. IR spectroscopy मध्ये तुम्हाला हा एक टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या टेबल हा 8 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इव्हन मी त्यातल्या म्हणतोय की वरची लक्षात ठेवली नाही तरी चालेल, आणि शेवटची सगळ्यांना माहिती असते. म्हणजे मधल्या फक्त 5 ते 6 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय ठेवायचे 5-6 व्हॅल्यू? अमाइड सगळ्यात कमी 1680, कीटोन त्याच्यानंतर 1715, आल्डिहाइड तुमचं 1725. स्टँडर्ड व्हॅल्यू 1725 पेक्षा कमी आणि जास्त आपल्याला होता. आज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच हिअर 1740 एस्टर, 1800 ऍसिड क्लोराइड आणि नायट्राइल ऍसिटिलीन तुमचा आजो कंपाऊंड तुम्हाला 2250, ट्रिपल बॉन्ड 2250 एवढ्या व्हॅल्यूज ठेवायच्यात लक्षात. त्यानंतर कॉन्ज्युगेशन अँड रिंग स्ट्रेन. कॉन्ज्युगेशन कार्बोनिलच्या साईडला असेल तर ते नक्कीच तुमची व्हॅल्यू कमी करणार आहे. परंतु ते जर ऑक्सिजनच्या साईडला असेल, इन केस ऑफ एस्टर, ओके, इन केस ऑफ एस्टर इफ देर इज conjugation on the side of oxygen, then it will increase the frequency, and if it is on the side of carbonyl, ओके, याला मी कार्बोनिल म्हणतोय, याला मी ऑक्सिजन म्हणतोय, कार्बोनिलच्या साईडला असेल तर कमी करतं, कारण अशा पद्धतीने तुम्हाला डिलोकलायझेशन पाहायला मिळेल. ऑक्सिजनच्या साईडला असेल तर अशा पद्धतीने ते वाढवणार. अरे 1740 ते 1760 ला झालं. आणि रिंग साईज तुमची कमी झाली की फ्रिक्वेन्सी वाढते, एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. वाटलंच तुम्हाला एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, सगळ्या ह्याच्यात कव्हर आहे. ओके, दिस इज अ समराइज्ड स्क्रीनशॉट. यामध्ये तुम्हाला इथं कॉन्ज्युगेशन दिसतंय आणि या साईडला रिंग साईज कमी होताना दिसते. ओके, इकडं कॉन्ज्युगेशन आहे आणि इकडं रिंग साईज आहे. हे सगळं याच्यात कव्हर होईल. अशा पद्धतीने आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी कव्हर केले. नाउ फ्रेंड्स, लेट्स गो फॉर द H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी. H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी बघूया. H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. मी माझ्या स्लाइड्स पुन्हा दाखवायचा प्रयत्न करतो. H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी सुद्धा आपण सिंपल 2 मार्काचे प्रॉब्लेम, 3 मार्क, 4 मार्काचे प्रॉब्लेम आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतील हे मी पाहायचा प्रयत्न करणार आहे. आता त्यातल्या ज्यांचा अजिबातच टच नाहीये ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपीसाठी, त्यांच्यासाठी 2 मिनिटं किंवा 4 मिनिटं मी बेसिक काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं काय काय गरजेचं आहे ते मी सांगतो तुम्हाला. बघा, H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी इज जस्ट स्टोरी ऑफ हायड्रोजन. तो कुणाशी असोसिएट आहे त्यानुसार त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होत जाते, बरोबर. जसे जसे आपल्या ओळखी वाढत जातात तस तसं तुमची व्हॅल्यू वाढत जाते. ओके, तशा पद्धतीने सिंपल अलिफॅटिक कार्बन हा 1 to 2 च्या दरम्यान मिळेल. त्याला जर कार्बन ऑक्सिजन कार्बन कार्बन असे डबल बॉन्ड जोडले गेले इकडं, या CH3 ला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जोडला तर तो 2 to 3 च्या दरम्यान येतोय. यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 ते 6 व्हॅल्यूज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा अल्फा हायड्रोजन ऑफ कीटोन इट विल अपीअर बिटवीन 2 to 3. नाव एक्स म्हणजे डायरेक्टली अटॅच एखादा हेट्रोएटम असेल तर तुमचा 3 to 4 येतो. म्हणजे आता आपण बघितलं OCS. हा बोला. स्क्रीन दिसत नाही. नाही दिसत का? एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही सर. लगेच ओके 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 लगेच. कशामुळे दिसत नाही बरं? माझं तर प्रेझेंटिंग आहे. परत परत प्रेझेंट करतो. ओके ओके, आय विल रिप्रेझेंट. ओके, मी थोडं फास्ट जातोय कारण आपल्याला बरेचसे पार्ट कव्हर करायचे आहे. जर खूप फास्ट होत असेल, एखादा कन्सेप्ट फारच समजत नसेल तर तुम्ही मला इन बिटवीन थांबवू शकता.
ओके, आता दिसते का स्क्रीन? आता दिसते स्क्रीन हो सर. सगळ्यांना? ओके ओके फ्रेंड्स. ओके, आता H1NMR स्पेक्ट्रोस्कोपीचे पण सिंपल प्रॉब्लेम पाहणार आहे आणि खूप सारा डाटा दिला असेल तरी एक दोन सिग्नल वरून कसं आपण ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बिसाइड दिस H1NMR स्पेक्ट्रोस्कोपीवर फक्त स्ट्रक्चर डिटर्मिनेशनचे प्रॉब्लेम नसून तुम्हाला नॉन इक्वलंट प्रोटॉन्सचे प्रॉब्लेम आहेत, अनॅस्ट्रॉपिक इफेक्ट आहेत आणि अजून बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला नंबर ऑफ सिग्नल्स काउंट करायला सांगतात. बरोबर, असे सगळे प्रॉब्लेम्स आपण आज कव्हर करणार आहे. इव्हन तुमच्या कपलिंग कॉन्स्टंटवर काय प्रॉब्लेम असतात, लाईन स्पेसिंगवर काय प्रॉब्लेम असतात ते सुद्धा आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यांना माहिती आहे H1NMR स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे इट्स स्टोरी ऑफ हायड्रोजन आणि त्याच्या जवळ कोण असोसिएट झालाय त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होते. इथं बघा, हा सिंपल ॲलिफॅटिक कार्बनचा हायड्रोजन आहे, तो सिंपल 1 to 2 आपल्याला पाहायला मिळतो. हा दुसरा जो आहे अल्फा हायड्रोजन ऑफ कार्बन कार्बन ऑक्सिजन और कार्बन कार्बन डबल बॉन्डचा अल्फा हायड्रोजन आहे, तो मात्र आपल्याला 2 to 3 च्या दरम्यान मिळेल. 3 to 4 मध्ये कोण येणार आहे? एक्स, म्हणजेच नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर किंवा क्लोरीन असे एक हायड्रोअॅटम डायरेक्टली अटॅच असतील या कार्बनला, तर त्या कार्बनवरचे हायड्रोजन तुम्हाला 3 to 4 पर्यंत येताना दिसतील. समजा हेट्रोअॅटम सुद्धा आहे आणि डबल बॉन्ड सुद्धा अटॅच आहे, तर अशा पद्धतीचे सगळे प्रोटॉन्स तुम्हाला 4 to 5 मध्ये येतील. आणि सगळ्यांना माहिती आहे 5 to 6 इज नथिंग बट ऑलिफेनिक प्रोटॉन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असणारे ऑलिफेनिक प्रोटॉन्स तुमचे 5 to 6 मध्ये येतील. आणि 6 to 9 आपल्याला कोण मिळतं? ॲरोमॅटिक रिंग. 6 to 8 म्हणूया ॲरोमॅटिक रिंग. 10 ला तुमचा अल्डिहायडिक एच पाहायला मिळतो, कारण हा डायरेक्टली अटॅच हा कार्बोनिलला आहे. हे बाकीचे कसे होते आधीचे? कार्बोनिलला कार्बन अटॅच होतात, कार्बनवर हे हायड्रोजन होते, परंतु हा जो हायड्रोजन आहे तो डायरेक्टली कार्बनला अटॅच असल्यामुळे तो डायरेक्ट आपल्याला 10 ला पाहायला मिळतो. आणि सगळ्यांना माहिती आहे COOH जो आहे तो 11 किंवा 12 ला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, इथंच मी तुम्हाला C13 ची एक ट्रिक सांगतोय. C13 सेपरेट करायची तुम्हाला गरज नाही. C13 चे काही कन्सेप्ट असतील, डेप असतील किंवा डिकपलिंग, ते तुम्हाला सेपरेट करणं गरजेचं आहे. इथंच तुम्हाला मी C13 पण एक्सप्लेन करतो. बघा, यालाच इंटू 20 करायचं. याला काय करायचं? 20 ने मल्टिप्लाय करायचं. कसं? 1 जर तुमचा हा CH3 तुमचा इथं 1 ppm ला येत असेल, याला 20 ने मल्टिप्लाय केलं तर C13 मध्ये हाच 20 ला जाणार. बरोबर. आता सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. एनीवन कॅन टेल मी द ओलिफेनिक प्रोटॉन्स इन कार्बन 13? कार्बन 13 मध्ये ओलिफेनिक प्रोटॉन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचे प्रोटॉन साधारणतः कुठे येतात? कोणी सांगू शकतं का मला? ओलिफेनिक प्रोटॉन्स. सो I will prove the theory. अंदाजे येत असेल तर टाइप करा पटकन. 120 to 150. ओके, 120 to 150 तुम्हाला 5 to 6 म्हणजे 120 to 150 च्या दरम्यान, म्हणजे 6 into 20 120 च्या तुम्हाला दरम्यान ओलिफेनिक मिळतात. आणि सिम्पली तुम्हाला इथं जर अल्कोहोल मधला, मिथेनॉल मधला CH3 तुम्हाला इथं 3.3 ला येत असेल तर तो C13 मध्ये 66-60 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, आर्बिट्ररी तुम्हाला जवळपास ती व्हॅल्यू मिळते, म्हणजे याला 20 ने मल्टिप्लाय केलं की तुमचं C13 पण कव्हर होत आहे, म्हणजे तुम्हाला सेपरेटली स्टडी करायची गरज नाही. कधी जर तुम्ही फक्त सेट नेट साठी प्युअर अभ्यास करत असताल तर. तुम्ही जर स्पेशलाइज सब्जेक्ट मध्ये C13 स्टडी करत असताल तर एवढा शॉर्टकट वापरून चालणार नाही. तुम्हाला स्पेशलाइज सब्जेक्टला डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे. परंतु सेट नेटला जे नॉन ऑर्गॅनिक स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक मी C13 चा कव्हर करण्यासाठी दिलेली आहे, आणि ते आपण एक्झाम्पल मध्ये पण वापरणार आहे. बघूया, लेट्स गो अहेड. ओके, आतापर्यंत काय बघितलं त्याची एक समरी इथं छोटीशी मी तुम्हाला दाखवतो. 0 to 2 पर्यंत कोण येणार आहे? अल्फॅटिक कार्बन. 2 to 3 कोण येणार आहे? अल्फा हायड्रोजन. 3 to 4 डायरेक्टली अटॅच हेट्रोअॅटम. 4 to 5 तुमचे हेट्रोअॅटम पण आहे आणि तुम्हाला sp2 कार्बन म्हणजेच कार्बन ऑक्सिजन किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण. म्हणजे साधारणतः 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 इथं सुद्धा 7 ते 8 व्हॅल्यूज तुम्हाला
लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एवढ्या लक्षात राहिल्या तरी सुद्धा प्रॉब्लेम इझिली सेटनेट मधले सुटतील. मे बी तुमचे MSc चे सुटणार नाहीत, परंतु सेटनेट मधले सुटतील, कारण ते ऑप्शनल 2 मिनिटात 3 मिनिटात सोडवायचेच प्रॉब्लेम असतात. तर ह्या पक्क्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. पुढे जाऊ. 5 to 6 ओलिफिनिक, 7 to 8 अरोमॅटिक रिंग, हे तर जगजाहीर आहे. 10ला तुमचा अल्डिहाइड येतो आणि फायनली 11 ते 12 तुमचा ऍसिडिक हायड्रोजन येईल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, व्हॅल्यूज तुम्हाला समजल्या असतील बऱ्यापैकी. नाव लेट्स गो फॉर सम अदर कन्सेप्ट. ओके, आता आपल्याला कधी कधी काय करतात, ते केमिकल शिफ्ट ह्या हर्ट्स मध्ये विचारतात. हर्ट्स मध्ये विचारतात कशा, की नाव दिस इज शोइंग ऍट 3 ppm, सो इन 200 मेगाहर्ट्ज इंस्ट्रुमेंट व्हॉट विल बी इट्स व्हॅल्यू इन हर्ट्स, अशा पद्धतीने विचारतात. आणि कपलिंग कॉन्स्टंट सुद्धा विचारतात. तर आपण ह्या दोन गोष्टी आता पाहणार. बघा, केमिकल शिफ्ट हर्ट्स मध्ये कन्वर्ट करणं फार सोपं आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय पाहिजे, तुम्हाला माहिती काय देणं गरजेचं आहे, ते देतात सुद्धा. 60 मेगाहर्ट्जचे इन्स्ट्रुमेंट आहे तुमच्याकडे, आणि त्याच्यात तुम्ही 0 to 11 आपला सिंपल डेल्टा व्हॅल्यूज काढल्या. काय नाही, इथं काय लक्षात घ्यायचं, 60चं इन्स्ट्रुमेंट आहे ना, म्हणजे 1 ppm इज 60 हर्ट्स. म्हणजे झाला ना 60चा पाडा झाला, 60चा पाडा तुम्हाला म्हणायचा आहे फक्त. 10 झाला 600, म्हणजे 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंटला जर एखादा NMR किंवा एखादा सिग्नल 2 ppm ला येत असेल, त्याची हर्ट्ज मध्ये व्हॅल्यू किती आहे, 120. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे, परंतु तो फॉर्म्युला बरेचसे लोक अवॉइड करतात. इथं बघा, 60 मेगाहर्ट्जचे इन्स्ट्रुमेंट आहे, 3 ppm तुमचा 180 असणार. आता मला इकडं सगळं समजा मी इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी वाढवली, 200 केली, 200 मेगाहर्ट्जचे इन्स्ट्रुमेंट मी बघतोय, 1 ppm हर्ट्ज मध्ये त्याची व्हॅल्यू किती असणार आहे. सिंपल काय करायचं, ppm इंटू तुमचा काय जी फ्रिक्वेन्सी असेल इन्स्ट्रुमेंटची ती मल्टिप्लाय करायची आहे. 1 into 200 200. ओके, आता मला सांगा 5 ppm 200 मेगाहर्ट्ज मध्ये जर आपण केला तर त्याच्या हर्ट्ज मध्ये व्हॅल्यू किती असणार आहे, 1000. सिंपल आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. किंवा आता 400चं माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, 400 जर असेल तर काय होईल, 1 is 400, 2 is 800, 3 is 1200, 4 is 1600, 5 is 2000. सिंपल अशा पद्धतीने करायचं. आणि प्रॉब्लेम्स कसे विचारतात बघा, आता एक प्रॉब्लेम असा ते विचारतील तुम्हाला, इफ ट्रिपलेट सेंटर्ड ऍट 400 हर्ट्ज इन 200 मेगाहर्ट्ज इंस्ट्रुमेंट, व्हॉट विल बी इट्स केमिकल शिफ्ट इन डेल्टा ppm. कोणी सांगू शकेल का आता सांगितलं त्या पद्धतीने. 200 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट आहे, आता डेल्टा ppm आपल्याला काढायची आहे. 200 ppm 200 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजेच काय, 200 विल बी 1 ppm, 400 विल बी 2 ppm. सिंपल आहे, एवढ्या 2 मार्कासाठी प्रश्न ते विचारतात. आन्सर इज 2 ppm. काय करायचं आपल्याला, उलटा प्रश्न त्यांनी विचारला. काय केला तर त्यांनी, इथं मी जो दाखवला होता, त्यांनी सांगितलं की आपल्याला 200 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट आहे आणि एक ट्रिपलेट जे आहे ते कुठं सेंटर्ड होते, इथं सेंटर्ड होते. अशा पद्धतीने 400 हर्ट्जला हे सेंटर्ड होते ट्रिपलेट, तर त्याची ppm मध्ये व्हॅल्यू किती असेल, हे जर 400 हर्ट्ज आहे इथं 200 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंटला, इट विल बी 2 ppm. ओके, वाइस वर्सा तुम्हाला विचारतील. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इफ ट्रिपलेट सेंटर्ड ऍट 3.3 ppm इन 200 मेगाहर्ट्ज इंस्ट्रुमेंट, व्हॉट विल बी इट्स केमिकल शिफ्ट इन हर्ट्ज. 3.3 इंटू 200, सिंपल आपल्याला करायचं आहे. किती येते, 660. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सेट नेट मध्ये विचारलं जातं विशेष. आता सेट नेट मध्ये अजून एक क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारला जातो. मी माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो. बघा, कपलिंग कॉन्स्टंट वर, कपलिंग कॉन्स्टंट इज नथिंग बट जे, इट इज अ डिफरन्स बिटवीन 2 सबसिक्वेंट लाईन. हर्ट्ज मध्ये कॅल्क्युलेट करायचा आणि तुम्हाला त्या दोघांमधला डिफरन्स, म्हणजे सिंपल तुम्हाला वजाबाकी करायची आहे. लहान बाळांना जे आपण 4थी 5वीला सांगतो वजाबाकी करा, तशी फक्त सिंपल हर्ट्ज मध्ये कन्वर्ट करून त्याची वजाबाकी करायची. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे हर्ट्ज आहे. आता क्वेश्चन असा विचारला होता, बघूया क्वेश्चन कसे विचारले जातात. A signal shows the following line position in 200 megahertz instrument. आपल्याला इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी समजली किती आहे. The chemical shift delta
and coupling constant in hertz respectively are. ओके, आता कपलिंग कॉन्स्टंट बद्दल मी एक महत्वाचं स्टेटमेंट सांगणार आहे, ते लक्षात तुम्ही ठेवा. त्याचं नाव कपलिंग कॉन्स्टंट आहे, नाव त्याचं कपलिंग कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो नेहमी कॉन्स्टंट असतो. तुम्ही इन्स्ट्रुमेंट 200चं घ्या, 400चं घ्या, 600चं घ्या, हा कपलिंग कॉन्स्टंट कॉन्स्टंटच राहतो. तुमची केमिकल शिफ्ट डेल्टा किंवा हर्ट्स मध्ये चेंज होईल, इथं 400च्या ऐवजी 800 येईल, 400 येईल, 200 येईल, परंतु ह्या दोन लाईन मधला डिफरन्स जो आहे तो सेम कंपाऊंड ती सेम सिग्नल साठी सेम राहतो. बरोबर, बघूया आता. आता 200 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट आहे, आणि आता हे सेंटर्ड कुठे झालंय बरं, या दोघांचा सेंटर कुठे येतोय, 800 ला येतोय, सेंटर 800 ला येतोय. करेक्ट, सेंटर हा 800 ला येतोय. ही तुमची झाली डेल्टा व्हॅल्यू. मग आता 200 जर 1 ppm असेल, 200 जर 1 ppm असेल, टाइप युअर आन्सर. 800 विल बी 800 विल बी 800 विल बी 4 ppm. म्हणजे ऑप्शन नंबर ए किंवा सी आपला आहे, या दोघांपैकी एक आपल्याला चूज करायचं आहे. आता या दोघांमधला जो गॅप, कोणत्याही शेजारच्या लाईन बघायच्या, कोणत्याही दोन शेजारच्या लाईन बघायच्या, ह्या दोन लाईन मधला डिफरन्स किती येतोय, 797 मायनस 791 किती होतंय, 6. ओके, बघा आपण ट्राय करून बघूया, दुसऱ्या दोन लाईन मधला पण बघूया. 803 मायनस 797, सेंटर पासून बघायचं नाही, या दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे, किती आला, तो पण 6च आला. 9 मधून 3 गेले, पुन्हा 6 आला. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्हाला हा आत्ता विचारलाय, सेट एप्रिल 2017 मधला हा क्वेश्चन आहे. एवढा सिंपल क्वेश्चन असतो, परंतु लाईन्स बघितलं की आपण म्हणतो नको या भानगडीत पडायला. ओके, तर आपल्याला अशा पद्धतीने ह्या लाईन मधला जो स्पेस आहे, डिस्टन्स आहे, डिफरन्स आहे, तो कपलिंग कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला 200 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट सेंटर कुठं आलाय, इथं आलाय. ट्रिपलेट मध्ये सेंटर कुठे येतो, एका लाईन वर येतो, इथं मात्र या दोन लाईनच्या मध्ये आलाय, तो किती आहे, 800. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स विचारले जातात. समजलं? कॅन यू आन्सर दिस क्वेश्चन? इट इज अगेन फ्रॉम द एप्रिल 2017. एकाच वेळेस दोन क्वेश्चन असे विचारले त्यांनी. सांगा बरं कुणाला येते, ज्यांना येते त्यांनी ऑप्शन टाइप करा. हा क्वेश्चन मी वाचून दाखवतो. द कपलिंग कॉन्स्टंट ऑफ अ ट्रिपलेट in 7 hertz in 300 megahertz instrument. The coupling constant of this triplet at 600 megahertz NMR spectrometer would be. नावच त्याचं कपलिंग कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तुम्ही 300 घ्या किंवा 600 घ्या, तो कॉन्स्टंटच राहणार आहे, त्यामुळे तो 7चा 7च राहिला. म्हणजेच ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन, बिकॉज कपलिंग कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट अँड इट विल रिमेन कॉन्स्टंट. ओके, अशा पद्धतीचे कन्सेप्ट. ओके, हे सोपे सोपे 2-2 मार्काचे क्वेश्चन होते. आपण काही वेगळ्या कन्सेप्ट आता इथून पुढे पाहणार आहे, बघूया. मी पटपट कव्हर करतो, वाटलंच तर लास्टला तुम्ही मला निवांत सगळे क्वेश्चन्स विचारू शकता. हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, याच्यात नेटवर जास्त क्वेश्चन असतात, CSIR नेटवर यावर या कन्सेप्टवर खूप सारे क्वेश्चन असतात. डायमॅग्नेटिक अनआयसोट्रॉपी. आता डायमॅग्नेटिक अनआयसोट्रॉपी हा कन्सेप्ट एका मिनिटात मी सांगायचा प्रयत्न करतो. याचं नाव काय, डायमॅग्नेटिक अनआयसोट्रॉपी का म्हणलं याला, यामध्ये 2 मॅग्नेटिक फील्ड आहेत. ओके, आणि नंतर अनआयसोट्रॉपी काय ते पण बघू आपण. ओके, बघा आता आपल्याला काय पाहायला मिळतं याच्यामध्ये. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचे इलेक्ट्रॉन या रिंग मधले गोल गोल फिरतायत, त्यावेळेस तुम्हाला थंब रूल नुसार मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, म्हणजे रिंग करंट आणि मॅग्नेटिक फील्ड. कसं आहे, असं जर सर्क्युलेटिंग रिंग करंट असेल, सर्क्युलेटिंग रिंग करंट असेल या बेन्झिन रिंगला, तर बरोबर मधून जाणारा मॅग्नेटिक फील्ड होतो. तुमचा थंब रूल सांगतो ना, तो थंब रूल काय सांगतो, इफ देअर इज अ सर्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड और करंट, देन देअर विल बी अ पॅरलल मॅग्नेटिक फील्ड. आता हे झालं कशामुळं,
ह्या मॉलिक्यूल मध्ये इंड्यूस तयार झालंय म्हणून याला इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड म्हटलंय. याला काय म्हटलंय? इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड म्हटलंय. ओके. आणि H1NMR मध्ये आपल्याला अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड असतं B0. आता काय होणार आहे बघा, इकडे बघा, B0 जो येतो इथून तुम्हाला येतोय आणि इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, इथून सेंटर मधून खाली येत आहे आणि इकडे वरती जात आहे. आता याला अनआयसोट्रॉपिक का म्हटलं ते बघू. दिस आयसोट्रॉपिक्स म्हणजे इवन आणि अनआयसोट्रॉपिक म्हणजे अनइवन. म्हणजे सेंटर मध्ये ते अपोज करतंय अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला, परंतु साईडला मात्र ते अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या बरोबरच जात आहे. म्हणजे रिंग मधल्या कार्बन साठी ते प्रोटेक्टिंग आहे, ते शिल्डेड आहे, आणि रिंगच्या आउटसाइडच्या कार्बन साठी ते मात्र डिशिल्डिंग इफेक्ट आपल्याला दाखवतं. कारण ते B0 अप्लाइडच्या बरोबर वाढवते, अप्लाइड मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ते वाढवते, म्हणून हे डिशिल्ड करते इकडचे प्रोटॉन. आणि रिंग मधले प्रोटॉन मात्र ते आपल्याला शिल्ड करताना दिसतात. म्हणजे दिस magnetic field is not even. This is anisotropic for all the protons, therefore it is called as anisotropic. And there are two magnetic fields, therefore it is called as diamagnetic anisotropic. Okay. आता बघूया, बेन्झीन रिंग हे काही करेक्ट एक्झाम्पल नाही, कारण बेन्झीन रिंगच्या रिंग मध्ये काहीच प्रोटॉन नाहीत, त्यामुळे हे राईट एक्झाम्पल नाही तुम्हाला अनिसोट्रॉपी सांगायचा. आता यामध्ये बघा, हे एक स्ट्रक्चर बघूया आपण. हे स्ट्रक्चर बघू. यामध्ये ब्लॅक हायड्रोजन सगळे रिंगच्या आउटसाइडला आहेत. म्हणजे तुमचा रिंग करंट असा असंच तयार होईल. ओके. रिंग करंट तुमचा हा जो ब्ल्यू दाखवलाय तो रिंग करंट आहे, आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होणार आहे, ह्या रिंग मधून जाणार आहे. म्हणजे पिंक हायड्रोजन ते प्रोटेक्ट करेल आणि ब्लॅक हायड्रोजन मात्र प्रोटेक्ट किंवा त्याला डिशिल्ड म्हणूया आपण. पिंक हायड्रोजन्स विल बी शिल्डेड अँड ब्लॅक हायड्रोजन विल बी डिशिल्डेड. आता यामध्ये ओरिएंटेशन जर आपण बघितलं तर ऍसिटिलीन मॉलिक्यूलचं असं असतं. त्यामुळं ऍसिटिलीन मॉलिक्यूलचे जे मधले प्रोटॉन्स आहेत किंवा त्याच्यामधले ते शिल्ड होतात, आणि डबल बॉन्डचे मात्र कसे होतात बघा, प्लस प्लस हे शिल्डिंग झोन आहे किंवा इंड्यूस मॅग्नेटिक फील्डचा झोन आहे, आणि मायनस मायनस हा तुमचा अप्लाइड मॅग्नेटिक फील्डचा झोन आहे. म्हणजेच डबल बॉन्डचे जे प्रोटॉन्स आहेत ते डिशिल्ड होतात आणि ते आपल्याला 5 to 6 मध्ये जातात, परंतु ऍसिटिलीनचे मात्र 3 to 4च्या जवळपास आपल्याला येतात. बरोबर. सेम वे कार्बोनिल ग्रुप मध्ये सुद्धा ओरिएंटेशन असं आहे, तुमचा अल्डिहाइड H इथं असतो तो आपल्याला डिशिल्ड होताना दिसतो. बेन्झीन रिंग मध्ये मधला पार्ट जो आहे तो शिल्डेड झोन आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली बेन्झीन रिंग मध्ये कोणताच हायड्रोजन नाही जो शिल्ड होईल. सगळे प्रोटॉन हे पेरिफेरीला आहेत, ते डिशिल्ड होतात आणि 7 to 8 मध्ये आपल्याला दिसतात. बघा, हा इफेक्ट एवढा स्ट्रॉंग आहे, आधीच एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल इथे मी दाखवतो. एवढा स्ट्रॉंग आहे शिल्डिंग इफेक्ट हा, की एवढे छान पद्धतीने रिंग मधले हायड्रोजन शिल्ड होतात की ते तुम्हाला PMS पेक्षाही कमी व्हॅल्यू दाखवतात. -0.5 याची व्हॅल्यू आहे. हे एक्झाम्पल सेट नेट मध्ये नेहमी विचारलं जातं बघा, इकडे दाखवलेले हे दोन खालचे दोन एक्झाम्पल्स आहेत, ते नेहमी विचारले जातात. याच्या व्हॅल्यूज आपल्याला -4.25 पाहायला मिळते, किंवा 0 किंवा PMS पेक्षा कमी पाहायला मिळते. बरोबर. हे आतले क्राउन इथरचं एक्झाम्पल देतील किंवा अशा पद्धतीचे एक्झाम्पल देतील जे तुम्हाला मायनस मध्ये व्हॅल्यूज देतात ड्यू टू अनआयसोट्रॉपी इफेक्ट. यामध्ये सुद्धा हा मायनस दाखवतो, कारण हा अशा पद्धतीने इथं सिच्युएटेड झाला की तो बेन्झीन रिंग मधल्या शिल्डेड झोन मध्ये येतोय. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला मायनस केमिकल शिफ्ट असणारे जे कधी विचारले जातील, तुम्हाला हा सिंपल कन्सेप्ट हेल्प करेल. ठीक आहे. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स माझ्याकडे आहेत, परंतु पुढे जाऊया आपण. हे एक्झाम्पल तुम्हाला CSIR नेट मध्ये विचारलेलं आहे. आता यामध्ये हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. यामध्ये बघा, हा सुद्धा रिंगच्या मध्ये, हा सुद्धा रिंगच्या मध्ये, बरोबर, परंतु एकच मायनस दाखवतोय, दुसरा मात्र मायनस दाखवत नाहीये. तो का, तो आपण बघूया. हा जो B आहे, 2 आहे, तो सिंपल बेन्झोक्विनोनचा हायड्रोजन आहे, त्याला काही शिल्डिंग डिशिल्डिंग इफेक्ट नाहीये. तर खरं तर मी हे अॅनिसोट्रॉपीकडे जायच्या आधी या B चं व्हॅल्यू टॅली करायचा प्रयत्न करेल. B ची व्हॅल्यू किती येणार आहे, हा सिंपल कार्बन कार्बन किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनचा बीटा कार्बनवरचा आहे, म्हणजे तो साधारणतः 5 to 6 किंवा 6च्या थोडा पुढे जाईल, कारण हा बीटा आहे म्हणून. तर हा साधारणतः 6.2 ला जाईल असा माझा अंदाज आहे. बरोबर. कारण सिंपल आपल्याला सिंपल येण्यावर येतोयच ना, कॉम्प्लिकेशन कडे कशाला जायचं. म्हणजे 2 ऑप्शन असणार आहे A. मी आधी ऑप्शन्स चेक करेल. 2A असणारा एकच ऑप्शन आहे इथं 2 नंबरचा,
खरं तर बाकीचा अॅनिसोट्रॉपी इफेक्ट वगैरे त्यामध्ये जायच्या आधीच आपल्याला इथं आन्सर मिळतंय सेकंड नंबरचा आन्सर 2A. परंतु तरी आपण 1 आणि 3 कडे बघूया नक्की काय आहे ते. हा बघा, यामध्ये रिंग करंट आहे आणि हा मधून शिल्डेड होणारा हायड्रोजन आहे, म्हणून तो -0.61 ला जाईल. आणि हा का नाही जाणार ते बघा, हा इथं आहे ट्रिपल बॉन्ड. ओके, ट्रिपल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड इथं सुद्धा ट्रिपल बॉन्ड आहे, इथं सुद्धा ट्रिपल बॉन्ड आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे ट्रिपल बॉन्डचं ओरिएंटेशन आपल्याला असं मिळतं, म्हणजे इकडचा कार्बन वरचा हायड्रोजन, ट्रिपल बॉन्डच्या वरचा हायड्रोजन, हा हायड्रोजन तुमचा शिल्ड होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आपल्याला अशा पद्धतीने ट्रॅव्हल करताना दिसत आहे. आणि इकडं मात्र ते B0च्या बाजूने, म्हणजेच हा जो येतोय तो कुणाच्या बाजूला येतोय, ओलिफिनिक प्रोटॉन आहे, ट्रिपल बॉन्ड आहेत, हे सगळे तुम्हाला इथं सुद्धा हा शिल्ड होईल, परंतु इथं सुद्धा तुम्हाला हे ट्रिपल बॉन्डचं इंडस मॅग्नेटिक फील्डच्या झोन मध्ये येत नाही, तो बाहेर जातोय, म्हणून तो आपल्याला खूप जास्त डिशिल्ड होईल आणि तो आपल्याला 16.4 ला जाईल. ऑलरेडी आपल्याला 2 नंबर ऑप्शन जो तो कन्फर्म होतोय. काय होतंय, 1B जो ट्रिपल बॉन्डच्या डिशिल्डेड झोन मध्ये आहे, 2A सिंपल बेन्झोक्विनोन हायड्रोजन 6 च्या जवळपास आहे, आणि C तुमचा हा अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट दाखवतो या रिंगचा, तो -0.6 ला येताना दिसतोय. म्हणजे करेक्ट ऑप्शन तुमचा ऑप्शन नंबर 2 आहे. हा 4 मार्काला क्वेश्चन आहे, हा 4 मार्काला क्वेश्चन आहे. असे 2 जरी तुम्हाला क्वेश्चन मिळाले, 8 मार्क तुम्हाला तुमच्या विषयापेक्षा वेगळे मिळतील. म्हणजे 8 मार्क इज अ बिग डील असं मला वाटतंय. ओके, यामध्ये पण बघा, तुम्हाला हा जो बी आहे तो शिल्डिंग झोन मध्ये, ए मात्र शिल्डिंग झोन मध्ये नाही, त्यामुळे बी असणार आहे तुमचा -0.3 असणार आहे. म्हणजे बी क्यू विल बी 1. Q1 असणारे कोणते कोणते आहेत, 1 आणि 3 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. 1 आणि 3 ऑप्शन मिळतं बघा, सरळ सरळ आहे. बी असं कसं आहे तुमचा इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतोय, त्यामुळे हा शिल्डेड झोन मध्ये आहे. बाकीचे मात्र डिशिल्डेड झोन मध्ये आहेत. त्यामुळं आपल्याला बीला आपण काय केलंय, 1 ऑप्शन दिलेला आहे, परंतु त्याचे 2 ऑप्शन आहेत, 1 आणि 3. बाकीचे पण चेक करूया. 1, 7 आणि ए हे बघूया, किंवा ए बघूया. ए आपला सिंपल अॅलिफॅटिक आहे, डिशिल्ड झाला तरी तो किती डिशिल्ड होईल, हा अॅलिफॅटिक प्रोटॉन आहे 1, 2 च्या जवळपास येणारा, तो डिशिल्ड झाला तर जास्तीत जास्त 5 पर्यंत जाईल, बरोबर. म्हणजेच ए विल बी 2 किंवा पी विल बी 2. So which option shows? The first option is correct option for this. R will be 3, 6.4 ला जातात, आणि हे डबल बॉन्डला असणारे प्रोटॉन्स आहेत ते तुम्हाला 8.5 ला जाताना दिसतील पॉझिटिव्ह चार्ज म्हणून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इझिली अॅनिसोट्रॉपीवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतात. आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. अॅनिसोट्रॉपीवर काही इश्यू असतील तर मला आता डिस्कस करा, किंवा तुम्ही टाईप पण करू शकता. पुढचा कन्सेप्ट पाहूया आपण. हा नॉन इक्वलंटवर हमखास 1-2 प्रॉब्लेम असतात, किती हायड्रोजन आहेत ते मोजा आणि आम्हाला सांगा किती वेगवेगळ्या प्रकारचे नॉन इक्वलंट प्रोटॉन्स आहेत. त्यासाठी आपल्याला 2 कन्सेप्ट बघणं गरजेचं आहे. एकतर डायस्टेरियोटॉपिक प्रोटॉन म्हणजे काय, आणि तुम्हाला प्लेन ऑफ सिमेट्री थोडंसं, ह्या 2 कन्सेप्टवर तुम्ही मोजू शकता हायड्रोजन. ओके, नाउ फ्रेंड्स लेट्स सी. डायस्टेरियोटॉपिक प्रोटॉन म्हणजे काय, हा जी म्हणजे एच आहे, जी डॅश म्हणजे सुद्धा एच आहे. हा CH2 असेल तुमचा, किंवा डायमिथिल ग्रुप असेल. ओके, जसं इथं दाखवलंय मिथिलिन म्हणजे एच असतील, किंवा हा जी आहे, हा जी डॅश आहे. इथं सुद्धा हा मिथिल जी असू शकतो, हा जी डॅश असू शकतो. हे कशामुळे ठरतंय, कारण इथं तुम्हाला स्टिरिओ सेंटर पाहायला मिळतं. कायरल कार्बनच्या शेजारचा जर CH2 किंवा डायमिथिल ग्रुप असेल, जेमिनल डायमिथिल ग्रुप, ते 2 वेगवेगळे सिग्नल्स आपल्याला H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये दाखवतात. हा कन्सेप्ट आहे. ओके, कायरल कार्बन जर असेल तुमचा एखादा कायरल कार्बन आहे तुमच्याकडं ABC वाला, त्याच्या शेजारचा CH2 किंवा 2 डायमिथिल ग्रुप, हे वेगवेगळे सिग्नल आपल्याला दाखवतात. कारण का, कायरल कार्बनमुळे त्याचं ओरिएंटेशन आपल्याला फिक्स पाहायला मिळतं, एच्या साईडला किंवा तो सीच्या साईडला असेल, किंवा या केसमध्ये बीच्या साईडला एक जण आहे आणि सीच्या साईडला एक जण आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये ते आपल्याला जाताना दिसतात आणि वेगवेगळे सिग्नल पाहायला मिळतात.
ओके. दुसरा आपल्याला कन्सेप्ट इथं माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे रिस्ट्रिक्टेड रोटेशन. तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ते रिस्ट्रिक्टेड रोटेशन असतात, आणि त्यामध्ये जर रिस्ट्रिक्टेड रोटेशन मुळे तुम्हाला दोन्ही हायड्रोजनचं एन्व्हायरमेंट हे वेगवेगळं मिळू शकतात. इथं बघा, इथं प्लेन मिळतोय, इथं प्लेन आपल्याला पास होतोय, त्यामुळे काय हे दोन्ही सुद्धा प्लेन ऑफ सिमेट्री आहे. दोन्ही हायड्रोजन तुम्हाला सेमच सिग्नल दाखवतील, म्हणजे दोन्ही आपल्याला एकच सिग्नल दाखवणार आहे. इथं आपल्याला इथून प्लेन ऑफ सिमेट्री पाहायला मिळते, दोन्ही एकच सिग्नल दाखवतील. इथं सुद्धा आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री पाहायला मिळते, इथं सुद्धा आपल्याला एकच सिग्नल मिळेल. म्हणजे वरचे तीनही मॉलिक्यूल आपल्याला ओनली वन सिग्नल आपल्याला H1 स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये दाखवणार आहे. मग आता डिफरंट कधी दाखवतील, डिफरंट कधी दाखवतील जर तुमच्या प्लेन ऑफ सिमेट्री नसेल. म्हणजे बघा, आता इथून आपण प्लेन पास केला तर प्लेन ऑफ सिमेट्री नाही. हा ब्रोमिन, हा मिथिल ग्रुप ब्रोमिनच्या साईडला येतोय, हा मिथिल ग्रुप हायड्रोजनच्या साईडला येतोय. मग काय होणार आहे, एचच्या साईडला असणारा एक सिग्नल दाखवेल, हा दुसरा सिग्नल दाखवेल, आणि हायड्रोजनचा एक, असे तीन सिग्नल तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अजून इथं प्लेन ऑफ सिमेट्री नाही कशीच, त्यामुळे तुम्हाला हे तिन्ही हायड्रोजन वेगवेगळे सिग्नल दाखवतील. इथं सुद्धा सेम आहे, रिस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, हा एक दाखवेल, हा एक दाखवेल, तुम्हाला दोन सिग्नल मिळतील. इथं सुद्धा रिस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, डबल बॉन्डचा या साईडचा प्रोटॉन एक दाखवेल, बीआरच्या साईडचा एक सिग्नल दाखवेल, तुम्हाला दोन वेगवेगळे सिग्नल्स मिळतील. ओके, नाउ लेट्स सी अनदर एक्झाम्पल. हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की why does DMF shows 3 peaks in H1 NMR spectroscopy. DMF तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, DMF इज इरेन डायमेथिल फॉर्मामाइड. परंतु याचं जर डिलोकलायझेशन आपण केलं नायट्रोजन वरच्या लोन पेअरचं, तर आपल्याला O- आणि N+ मिळेल. म्हणजे तिथं कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतं. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असल्यामुळं तुम्हाला हा मिथिल ग्रुप वेगळा दाखवेल, हा मिथिल ग्रुप वेगळा दाखवेल, आणि हा हायड्रोजन एक सिग्नल दाखवेल. म्हणजे तुम्हाला टोटल 3 सिग्नल मिळतील. आणि अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला सेट आणि नेट मध्ये नेहमी विचारले जातात. ते लॉंग चेन देतील आणि डायमिथिल देतील. आपल्याला एक कार्बन मिस झाला, एक सिग्नल मिस झाला, त्याच्या जवळपासचा तो नेहमी ऑप्शन आपला चुकीचा ऑप्शन आपण क्लिक करतो. त्यामुळे लक्ष तुमचं डायमिथिल ग्रुप कडे पाहिजे, तो वेदर दिसचा रिस्ट्रिक्टेड रोटेशन मुळे तयार होणार असेल किंवा डायस्टोरोटॉपिक प्रोटीन असेल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं. बघा, इथे सिंपल एक्झाम्पल्स मी काय घेतले तुम्हाला, नंतर आपण नेटचे सेटचे एक्झाम्पल्स पाहायचा प्रयत्न करू. हा H आणि R हे नॉन इक्वलंट प्रोटॉन्स आहेत. ओके, हे दोन नॉन इक्वलंट आहेत, त्यामुळे काय होतंय तुम्हाला, सॉरी, हे कार्यल सेंटर आहे इथं, त्यामुळं H रेड आणि H ब्लू जो आहे ते वेगवेगळे आपल्याला सिग्नल दाखवणार आहे. कार्यल सेंटर दिसतंय, हे कार्यल सेंटर NH3CO2- आणि H हे कार्यल सेंटर आहे, त्यामुळं हा जो CH2 आहे तुमचा तो दोन वेगळे सिग्नल दाखवेल. आता सिंपल एक स्ट्रक्चर बघूया, टू ब्युटेनॉल्स बघूया. इथं कार्यल सेंटर आहे, इथं तुम्हाला कार्यल सेंटर पाहायला मिळेल. कार्यल सेंटर असल्यामुळे हा जो CH2 आहे तो तुमचा काय झाला, डायस्टोरोटॉपिक झाला. म्हणजे नंबर ऑफ सिग्नल कसे झाले, 1 2 3 4 5 आणि OH एक 6, असे 6 सिग्नल तुम्हाला सेपरेट तो देईल. या केसमध्ये सुद्धा हे दोन जे आहेत ते तुम्हाला वेगळे सिग्नल देतील, कारण इथं कार्यल सेंटर आहे तुमचं. या केसमध्ये सुद्धा इथं कार्यल सेंटर आहे, त्यामुळे हे दोन शेजारचे वेगवेगळे सिग्नल देतील. ओके, स्पेशली तुम्हाला नॉरबोर्नेन वर क्वेश्चन तुम्हाला सेट नेट मध्ये विचारलं जातं, सेटमध्ये तर विचारलं जातं. नॉरबोर्नेन मध्ये काय बघा, हा तुमचा H इथं आहे आणि इकडचा दुसरा H इथं आहे. खरं नीट पाहायला गेलं तर हा कार्बन जो आहे किंवा हा कार्बन आहे त्याला आपण ब्रिजेड कार्बन्स म्हणतो, बरोबर. ब्रिजेड कार्बन्स आहे ते कार्यल आहे, त्याला चारही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत, 1 2 3 आणि हायड्रोजन इज 4. म्हणजेच ह्या कार्यल सेंटरच्या शेजारचे मिथिल ग्रुप असतील किंवा हायड्रोजन्स असतील, हे वेगवेगळे दिसणार आहेत तुम्हाला, वेगवेगळे दिसणार आहेत. आणि याच्यातून प्लेन पास होतोय का, होतोय, इथून प्लेन पास होतोय आपल्याला. हे CH2 आणि हे CH2 एकसारखे आहेत. आता यामधले प्रोटॉन्स मोजूया आपण. प्लेन पास होत असेल तर ते एकच दाखवणार,
ओके, प्लेन पास होत असेल तर तुम्हाला तो एकच दाखवणार. म्हणजे आता कसं मोजायचं, इथं हा डायस्टेरियोटाइपिक 1 2 3 4 हा प्लेन आहे, म्हणजे बाकीचा पार्ट मागचा हा सेम असणार आहे. 1 2 3 4 झाले, 5 अँड 6 असे 6 प्रोटॉन सिग्नल तुम्हाला मिळतील. सिमिलरली डायमेट्रिक ग्रुप असेल तरी सुद्धा तुम्हाला 6 सिग्नलच इथं मिळणार आहे. ओके, नाउ these are the common two structure used for the these are examiner's favorite structure for set and net exam. हे दोन स्ट्रक्चर तुम्हाला इकडे तिकडे फिरवून टाकले जातात. एक तर कॅम्फरवर विचारतील किंवा अल्फा पायनियरवर विचारतील. तर आपल्याला कॅम्फर मध्ये किती सिग्नल आहेत ते मोजूया आपण. 10 कसे भरतात बघा. हे कार्ल सेंटर आहे. ओके, दिस इज अ कार्ल सेंटर. त्यामुळे हे दोन वेगवेगळे हायड्रोजन असतील. हे सुद्धा कार्ल सेंटर आहे, त्यामुळे हे तर वेगवेगळे असतील दोन हायड्रोजन. हे कार्ल सेंटर आहे, त्याच्या शेजारचे हे दोन वेगळे असतील. नाउ लेट्स काउंट द नंबर ऑफ डिफरंट सिग्नल्स. 1 2 this one is 3 4 5 6 7 8 9 and this methyl is 10th. So there are 10 signal in camphor. Now let's count the number of signals in alpha pinene. किंवा इथं असा प्रश्न तुम्हाला आता लास्ट इयरला, म्हणजे आता जी जून मध्ये तुमची सेट एक्झाम झाली होती त्यामध्ये हा विचारलेला क्वेश्चन होता. काय होता? नंबर ऑफ केमिकल नॉन इक्वलंट प्रोटॉन्स इन फॉलोइंग एक्झाम्पल. और टू पायनिन किंवा अल्फा पायनिन आपण त्याला, सॉरी बीटा पायनिन म्हणतो. ठीक आहे, बघा यामध्ये कसे मोजता येतील सिग्नल्स मोजूया. यामधले तर एक हायड्रोजन आहे, इथं दोन हायड्रोजन आहेत. जर ते डायस्टेरियोटाइपिक असतील किंवा त्याच्या शेजारी जर कार्यल सेंटर असेल तरच दोन मोजायचे, कार्यल सेंटर नसेल तर एकच मोजायचा. ठीक आहे, हे सगळे हायड्रोजन मी इथे ड्रॉ केले. ओके, नाउ लेट्स स्टार्ट. दिस इज 1 2. या शेजारी कार्बन सेंटर आहे का? ओके, हा कार्बन तुमचा कार्बन कार्बन आहे, म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजेच हे दोन वेगळे वेगळे असणार आहेत. म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत, हे दोन वेगवेगळे काउंट करायचे आहेत. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 आणि राहिलेले दोन मिथिल ग्रुप 9 अँड 10. म्हणजे तुमचा आन्सर नंबर, आन्सर इज बी आन्सर. 10 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन्स आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, ड्यू टू डायस्टेरियोटाइपिक प्रोटॉन. ओके, नाव कॅन यू गेस? 18 मधला क्वेश्चन आहे, 2018 मधला. विचारतात 100% हा विचारतातच क्वेश्चन 2 मार्कासाठी. हा, यात प्लेन पण पास होतोय आणि वरती दोन हायड्रोजन जे आहेत ते डायस्टेरियोटाइपिक पण आहेत. म्हणजे आपल्याला एक साइड मोजायची आणि हे दोन एक्स्ट्रा मोजायचे. कसं मोजता येतील? 1 हा 2 हा 3 4 अँड 5. सो 5 हायड्रोजन तुम्हाला इथं पाहायला मिळतील. बरोबर, नंबर ऑफ सिग्नल ऑब्झर्विंग H1 NMR अँड proton decoupled. Okay, 5 and 4 is the right answer because this one will be one carbon. So correct answer is 5 H1 NMR signal and 4 C13 signal. काय केलं नाही, पुढच्या वर्षी त्यांनी काय केलं, फक्त वरती दोन डायमिथिल तर दिलेत आणि ब्रोमिनच्या ऐवजी क्लोरीन केलेलं आहे. इथं कोणी सांगू शकेल का आन्सर? तुमचं जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर मला आन्सर टाईप करायचं पटकन. मोजूया आपण. 1 2 3 4 and 5 H1 NMR signal, and let's count the carbon. 1 2 3 4 5 and this carbon is sixth carbon, so answer is B. Okay, most of the student gave right answer. Answer is B. तुम्हाला काही डाऊट असतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना माहिती आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही बिनधास्त तो स्क्रीनशॉट टाका आणि मला क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. बरोबर, आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करायचे, त्यामुळे मी थोडस फास्ट चाललेलं आहे. आता बघा, हे झाले सेटचे क्वेश्चन. नेटमध्ये हा सेटचाच क्वेश्चन आहे.
सेटचाच क्वेश्चन आहे, परंतु थोडासा विचारायची पद्धत त्यांनी बदलली. काय केलं त्यांनी? द टोटल नंबर ऑफ सिग्नल्स ऑब्झर्व इन प्रोटॉन डिकपल्ड C13 NMR स्पेक्ट्रम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. प्रोटॉन डिकपल्ड म्हणजे प्रोटॉनचा काही संबंध नसताना. ओके, डी म्हणजे जाणे ना, डिकलरायझेशन. ओके, तसं डी कपल्ड म्हणजे याची काही कपलिंग नाही. C13 मध्ये काय दिसतं? सिंपल कार्बन दिसतात, म्हणजे नंबर ऑफ सिग्नल्सच विचारलं तिथं, म्हणजे नंबर ऑफ नॉन इक्वलंट प्रोटॉन्स तिथे विचारलं. एक ट्रिक आपण बघूया तुमच्यासाठी. बघा काय करायचं, या मॉलिक्यूलचे जेवढे जेवढे तुम्हाला पाठ करता येतील ना, हा एक इक्वल पार्ट झाला, अजून असा एक इक्वल पार्ट करता येईल. बरोबर, याची इक्वल पार्ट करायचे. सोपी ट्रिक, कारण एक्झाम मध्ये तुमचं ब्लड प्रेशर ऑलरेडी हाय असतं आणि आपल्याला असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एखादा इकडे होऊ शकतो. काय करायचं, याचा असे भाग करायचे. अजून पॉसिबल पार्ट होऊ शकतात काय, जे नाही होऊ शकत. बरोबर, आणि आता आपल्याला काय करायचंय, ह्या एका कोणत्याही कॉर्नरचे प्रोटॉन मोजायचे. 4 कॉर्नर आहेत ना, चारही एकसारखेच आहेत, म्हणजे दे आर इक्वलंट. सो एक कॉर्नर, एक क्वार्टर घेतोय आपण, 25% पार्ट घेतोय आणि ऍक्सिस वरचे आणि आतले प्रोटॉन मोजायचे. याच्या ऍक्सिस वर कोण कोण आहे? इथे एक प्रोटॉन आहे, 1 झाला. बरोबर, कार्बन मोजतोय आपण. बघा 1 झाला, 2 झाला, मध्ये काहीच नाही, म्हणजे ऍक्सिस वर 2 आहेत, 1 2 3 4 5, इकडे कोण नाही, म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे तुमचा? 5 आन्सर आहे. बाकीचे राहिलेले 3 पार्ट ह्याच्यासारखेच आहेत ना, म्हणजे ते इक्वलंट आहेत, म्हणून आपल्याला असे पार्ट करायचे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्नल्स मोजायचे. बरोबर, या ऍक्सिस वर किती आहेत? 1 2, आणि आतमध्ये किती आहेत? 1 2 आणि 3, म्हणजे 1 2 3 4 5. बाकी तुम्ही नंतर टॅली करत बसा नक्की 5 आहेत का नाही. हा फॉर्म्युला आपण पुढे वापरून बघूया. इथं दाखवलं बघा, इथं दाखवलाय तो फॉर्म्युला. इन द ब्रॉडबँड डिकपल्ड C13 NMR स्पेक्ट्रम, हा 4 मार्कासाठी विचारलेला क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ सिग्नल अपिअरिंग फॉर A अँड B. आता ए मध्ये बघूया, ए मध्ये किती आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री किंवा किती प्लेन्स पॉसिबल आहेत. हा एक पॉसिबल आहे, असा एक पॉसिबल आहे. बरोबर, आणि असा एक पॉसिबल आहे. ठीक आहे, इथं दाखवलंय खाली. बरोबर, आता बघा यामध्ये किती पॉसिबल आहेत? एकच आहे. हे प्लेन तुम्ही टाकून घेतले तर 4 असतील, 4 पार्ट होत असतील तर एकच मोजायचं आहे, 2 पार्ट असतील होत असेल त्यातला एकच मोजायचा आहे. बरोबर, आणि खूप छान सांगितलंय. मी एक वेबसाईट तुम्हाला सांगतोय, केम व्हॉइस नावाची एक वेबसाईट आहे, केम व्हॉइस. ओके, केम व्हॉइस नावाची एक वेबसाईट आहे, लिहून घ्या केम व्हॉइस, किंवा आय विल टाईप हिअर. केम व्हॉइस वर 2016 पर्यंतचे खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं, तिथूनच मी हे घेतलेलं आहे, केम व्हॉइस. ओके, आय हॅव टाईप केलेलं आहे मी. बघा आता एक पार्ट मोजूया, यामध्ये ऍक्सिस वर किती आहेत आणि आतमध्ये किती आहेत ते बघूया. यामध्ये बघा ऍक्सिस वर इथे 1 आहे, 1 2, इथं नाहीये, इथं 3 4 आणि 5 सिग्नल आहे. बघा एक मिनिट, यामध्ये कसे होते बघा, 1 2 3 4 अँड 5. बरोबर, 1 2 3 4